हा संघ देखील दोन्ही संघ तुल्यबल आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा देखील एक सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संभाजी नगर चषक मुरबाड पर्व 2 मध्ये दुसऱ्या दिवसाचा तिसरा सामना. जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर दिसतोय सुनील आणि फलंदाजी मार्कवर रोहित आणि अनिकेत. सलामीचे फलंदाज बेलपाडा संघाकडून. लेट्स गो. सुनील पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक असेल. पहिला चेंडू सुनील आणि खेळून काढतोय रोहित. रोहित हिट होईल का चेंडू? पहिला चेंडू सेन्सिबल फटका मारलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू परत करेल गोलंदाजाकडे. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी आणि ऑन द मार्क होतो इथे रोहित आणि टीम बेलपाडा. एक धाव धावफलकावर. एक सावध सुरुवात करावी लागेल. मागचा सामना पाहिला दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या षटकाची सुरुवात आपल्याला जी पाहायला मिळते चौकारानं. आणि आश्चर्य असं होतं ज्या योगेशनं सामना सुरू केला चौकारानं आणि संपवला होता षटकारानं. यावेळी पुन्हा एकदा एक हलक्या हाताने खेळलेला फटका आहे पॉईंटच्या दिशेला, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला सॉरी. आणि एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली आणि दोन्ही फलंदाज ऑफ द मार्क आणि 2 धावा धावफलकावर. योगेशची वादळी खेळी खूप काळ लक्षात राहील. चौकारानं सुरुवात आणि षटकारानं एंड झाला होता मात्र तितकाच प्रतिकार. ओहो दिस टाइम चेंडू हवेत तरंगतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. काय होईल? आणि पहिला गडी बाद होतोय. सुरेख झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात आणि पहिलाच झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक गवळी नगर सॉरी मालीनगर संघाचा प्रशांत. असं आम्ही म्हणतोय. एक सावध सुरुवात करावी लागेल बेलपाडा संघाला कारण पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर सॉरी तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे बेलपाडा संघाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुनील घेऊन येतोय फलंदाजासाठी. हा ट्रॅकर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली लॉंग वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावांवर. 1 बाद 5 बेलपाडा. पहिलं षटक मार्गस्थ होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. रेस्ट्रिक्शनचं षटक आहे. फायदा घ्यायला हवा मात्र पहिल्या षटकामध्ये गडी बाद होतोय आणि काहीसे मनसुबे इथे उद्ध्वस्त होतात. हो यावेळी स्ट्रेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धाव बाद. हो इट इज. आणि बोट उंचावलं जातंय पंचांकडून. धावबाद होताना इथे दिसतोय फलंदाज बेलपाडा संघाचा. दुसरा गडी बाद होतोय धावचितच्या रूपानं आणि मला वाटतं हे षटक इथे संपतं. पहिल्या षटकांती 5 धावा 6 धावा आणि 2 गडी बाद. एक खराब सुरुवात म्हणावी लागेल. 6 धावा 6 रन्स. नक्कीच एक असा खेळाडू आता खेळपट्टीवर जाताना आम्हाला दिसतोय राहुल सोमने. व्हॉट टॅग लाईन. इट्स अ मिस्टर परफेक्ट. नक्कीच एक ऑलराऊंडर प्लेयर आहे या बेलपाडा संघाचा. आम्ही परफेक्ट त्यालाच म्हणतो जो पूर्णत्व प्राप्त करतोय आणि तोच हा राहुल सोमने. यावेळी मात्र चार्ज घेतोय खेळपट्टीचा. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांती धावा मात्र आल्या 6. 2 गडी बाद 1 झेल बाद 1 धाव बाद. या नंतर एक वादळ मैदानावर येताना दिसतं ते म्हणजेच राहुल सोमने. यावेळी
दुसरा षटक घेऊन येतोय प्रशांत. मागच्या सामन्यात देखील हे नाव पाहिलं, तो गोलंदाज पाहिला तो होता टेंबरे संघाचा. यावेळी मात्र माळी नगर संघाचा हा प्रशांत. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक पुन्हा एकदा एक रेस्ट्रिक्शन षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकाचा फायदा किती घेतोय हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत, कारण एक वादळ या मैदानावर. राहुल सोमने पहिला चेंडू खेळून काढेल प्रशांतचा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी फुल टॉस स्टिअर केला चेंडूला मिड विकेट झोन मधून अँड आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ स्ट्रोक, सिंपल ड्रिव्हन. आणि वाटलं पण नाही कुठे ताकद लावली असेल. गोलंदाजाच्या वेगाचा फायदा घेत फक्त दिशा दिली आणि काय दशा झाली. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. दॅट्स लाईक अ स्टार्ट. याला म्हणतात सुरुवात. हे वादळ का म्हटलं, कारण पहिल्या चेंडूवर सिद्ध करून दाखवलं वाय आय एम कॉल्ड मिस्टर परफेक्ट. पुढचा चेंडू. ओहो, यावेळी मात्र कट घेतलेली बॅटची. मात्र एक धाव मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच चेंडूंचा विचार केला तर एक सावध सुरुवात म्हणावी लागेल अजूनही, कारण 2 गडी बाद झाले पहिल्या षटकांमध्ये. पाहिजे तेवढा फायदा उचलू शकले नाहीत ते बेलपाडा संघाचे फलंदाज, कारण 2 गडी बाद झाले होते. यावेळी मात्र राहुल सोमने या मैदानाचा या खेळपट्टीचा चार्ज घेतोय. पहिल्या 2 चेंडूंवर 7 धावा वसूल केल्या. परिणामी 13 धावा धावफलकावर लागल्यात. पुढचा चेंडू. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा कट केला. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल मित्रांनो, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. एक षटकार या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राहुल सोमनेच्या बॅटमधून आला होता. तोच राहुल सोमने पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतोय. येस प्रशांत या षटकात पुन्हा एकदा फुल टॉस स्टिअर करण्याचा प्रयत्न केला. स्टिअर केला मात्र तितकं यश मिळालं नाही. क्षेत्ररक्षक तिथे होता आणि वाईटचा इशारा येतो आमच्या पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मिळेल. थोडासा स्वेर मारा. खूपच दुरून चेंडू ट्रॅव्हल झाला लेग स्टंपच्या, कारण राहुल सोमनेचे मनसुबे क्लिअर आहेत. ही जस्ट वॉन्ट टू क्लिअर द बाउंड्री लाईन. त्याला फक्त षटकार आणि चौकारांची आतषबाजी करायची आहे आणि दिसतंय त्याच्या स्किलमधून. कारण पहिला चेंडू जेव्हा खेळून काढला राहुल सोमनेनं, त्यानं क्लास दाखवला. सिंपली ड्रिव्हन केला आणि चेंडू गेला होता फाईन वाईड स्पाईन लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी. एक धावसंख्या अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रशांतचा पुढचा चेंडू राहुलसाठी. हाफ ट्रॅकर होता. चेंडूला दिशा दिली पॉईंटच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. परिणामी 1 धाव जोडली जाईल त्या बेलपाडा संघाच्या खात्यामध्ये, अकाउंटमध्ये, रणधन अकाउंटमध्ये. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. 16 लॉस ऑफ 2 विकेट्स. बेलपाडा इन द सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रशांत पुन्हा एकदा. ओहो, यावेळी वॉट अ क्लास, वॉट अ क्लास. पाहूया झेल होईल का. तितकाच क्लास दाखवलाय. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. ज्या पद्धतीने फटका मारला होता वाटलं होतं चेंडू सीमारेषा क्लिअर करेल, मात्र तिथे आडवा आला तो क्षेत्ररक्षक आणि चेंडूला सुरेख पद्धतीने झेल घेतला. कॅचेस वेन द मॅचेस. डीजे. पंच चेंडू सांगतोय. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. आपण पाहिलं हा फटका महेशनं मारला होता, सुरेख होता. मात्र आडवा आला योगेश. या चेंडूला सुरेख पद्धतीने झेल घेतला. झेल बाद होतोय. 3 गडी बाद होत आहे तिथे बेलपाडा संघाचे. प्रशांत शेवटचा चेंडू घेऊन. यावेळी राहुल पुन्हा एकदा तोच फटका खेचण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक विकेट्स. बॅक टू दी pavilion. Rahul Somne, Mr. Perfect. This time the shot was not perfect and so you are back to the pavilion. यावेळी फटका चुकला
आणि पॉइंटच्या खेळाडून कोणतीच चूक केली नाही. झेलवाद होतो राहुल सोमने. थोडीशी निराशा डगआउट मध्ये, कारण हाच तो राहुल सोमने या सामन्याचं चित्र पालटू शकत होता. पाहूया उर्वरित फलंदाज देखील ती कामगिरी करतील का. डीजे सुरेख गाणं देखील आमच्या दर्शकांना ऐकायला मिळतं, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून. डीजे सुरेख. आणि यावेळी मात्र 2 षटकं इथे समाप्त झाली. 2 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 16 आणि 4 गडी बाद सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते माळीनगर संघाकडून. यावेळी जागा घ्यायला जातोय राहुलची सागर. असं म्हणतात बूंद बूंद से घट भरताय, थेंबा थेंबानी सागर भरतोय. या सागरला एक एक धावेनं हे धाव फलक सजवावं लागेल जर या सामन्यात आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर. रन्स ऑन बोर्ड ऑलवेज गुड. धावसंख्या महत्वाची आहे आणि या मागच्या सामन्यात आपण पाहिलं 60 धावा 61 धावा देखील कमी पडल्या. आपलं टार्गेट काय असेल. यावेळी लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्ट्राईक घेतोय आणि सुनील पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं सामन्यातलं 3रं षटक घेऊन येतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण दूरवर पसरलं गेलंय. क्लॉकची षटकं संपली. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपतोय. 16 धावा, मला वाटतं 8च्या माफक सरासरीनं 4 गडी बाद. बेलपडा पुढचा चेंडू फुल टॉस, मात्र तितका फायदा उठवू शकला नाही. थोडासा वाईडिश चेंडू होता, यॉर्कर प्रयत्न होता, मात्र एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला सुनीलच्या बॅटवर. यावेळी पुन्हा एकदा सुनील या षटकात पुढचा चेंडू घेऊन येतोय लेफ्ट हँडेड बॅट्समॅन साठी. ओहो, यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला खरा, मात्र चेंडू दूर गेला नाही. चेंडू यष्ट्यांच्या आसपास रोखला गेला, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. मला वाटतं लेग बाईचा सिग्नल येतोय आमच्या पंचांकडून आणि लेग बाईच्या रूपाने एक धाव आली. धावा कशाही येवत मात्र येणं गरजेचं आहे. या क्षणाला बेलपाडा संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागेल. नक्कीच संघर्षमय खेळ आणि हा खेळच आहे, संघर्ष करावा लागेल. हार्ड वर्क हॅज नो ऑप्शन असं म्हटलं जातं. कष्टाला पर्याय नाही, ते कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावा लागेल. तो बेलपाडा संघाला एक आव्हानजनक धावसंख्या उभी करायची असेल, एक सम्मानजनक धावसंख्या आपल्या धावफलकावर लावायची असेल तर. पुढचा चेंडू यावेळी हाफ ट्रॅकर होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्ट्यांवरून ट्रॅव्हल होऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि परिणामी आणखी एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडूंचं महत्व अतिशय आहे या शॉर्ट ओव्हर्स लिमिटेड क्रिकेटमध्ये. इथे आम्हाला पाहायला मिळतं प्रत्येक चेंडू अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला फक्त 30 चेंडू आहेत, या 30 चेंडूंवर प्रहार करायचे आहेत. ओहो, सिंपल चेंडू दिला, फुल टॉस, फायदा घेतोय, झेल सुटतोय. मला वाटतं धावा किती मिळतील, 6 धावा. वर स्ट्रोक मिस्टेक. मला वाटतं हे 6 धावा मिळण्यासाठी क्षेत्ररक्षकाची जास्त मदत झाली, कारण झेल घेण्याच्या नादात चेंडू थेट आमच्या त्या भगव्या पट्टीला स्पर्श करतोय, सलाम करतोय भगव्या पट्टीला. 6 धावा मिळाल्या या चेंडूवर आणि धाव फलक जम्प करतोय. धाव फलकावर धावसंख्या होत आहेत 23 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद झाले, 23 धावा. आतापर्यंत 3रं षटक मार्गस्थ होत आहे आणि 3ऱ्या षटकाचे काही चेंडू शेष आहेत आणि एक सुरेख गोलंदाजी. ओहो, यावेळी पुन्हा एकदा ड्रिबन करत चेंडू होतो फाईन लेगच्या दिशेला, भरधाव वेगानं क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू थांबवेल, परत करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच दोन्ही फलंदाजांना सूचना आहे, आपण खेळपट्टीवरून धावायचं नाहीये, कारण आजच्या दिवसाचे बरेचसे सामने शिल्लक आहेत. सर्व सामने व्यवस्थित पार पाडले जातात, म्हणून पुन्हा एकदा सर्वांना सूचना आहे, सर्व फलंदाजांना धावपट्टीवरून धावायचं नाही. नक्कीच या 2 धावा ऍड केल्या जातील स्कोअर कार्डमध्ये आणि धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. धावफलकावर धावा होत आहेत 25. येस इट इज. पुढचा चेंडू. ओहो, यावेळी पुन्हा एकदा लेग साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यष्ट्यांवरून आणि हे षटक देखील इथे समाप्त होतं डॉट चेंडूनं आणि धावसंख्या होते
25 लॉस ऑफ 4 विकेट्स द थर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकं संपलेली आहेत. 25 धावा धावफलक लागलेल्या आहेत. उर्वरित 2 षटकं म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये 25 धावा. मला वाटतं या पुरेशा ठरणार नाहीत बेलपाडा संघाला, कारण बेलपाडा संघाला या 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 धावा देखील पूर्ण कराव्या लागतील. तर कुठेतरी जाऊन एक 50 ते 55 धावा आपल्या धावफलकावर लावून एक आव्हान ठेवता येईल, आपलं आव्हान जिवंत ठेवता येईल. अन्यथा कमी धावा असतील तर नक्कीच हे ग्राउंड, हे जे पिच दिसतं तुम्हाला, ते मात्र लो स्कोअरसाठी अजिबात सूट होणार नाहीये. तुम्हाला धावाच हव्या आहेत तुमच्या धावफलकावर, कारण आतापर्यंत एकही बोल्ड आउट झालं नाही, एकही चेंडूनं एस्ट्यांचा वेध घेतलेला नाही आजच्या सामन्यामध्ये. नक्कीच आजच्या दिवसातील विजयी संघांना सूचना आहे आयोजकांकडून, आपण कुठेही जायचं नाही. आपला सामना केव्हाही लागू शकतो सेकंड राऊंडसाठी. हो, या नक्कीच आपली जी ब्लॅक स्क्रीन आहे समोर, जे प्रेक्षक बसलेत प्लीज सहकार्य करा. आपण तिथून उठायचं आहे. आपल्या या स्पर्धेचं जर आपली उंची गाठायची असेल, आपल्या स्पर्धेचं नक्कीच आपण उठायचं आहे. समोर बसलेले स्क्रीनच्या इथे काळ्या कपड्याच्या इथे जे बसले समोर, प्लीज प्रेक्षक सहकार्य करा. आपण तिथून उठायचं आहे. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडू दिसेल लॉंग ऑफच्या दिशेला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सुरेख झेल घेताना इथे पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होताना दिसतं आम्हाला या ठिकाणी मालीनगर संघाच्या खेळाडूंकडून. स्क्रीनच्या इथे बसलेले सर्व प्रेक्षक प्लीज आपण तिथून उठायचं, आयोजकांची विनंती आहे. स्क्रीनच्या त्या ब्लॅक कपड्याजवळ जे बसले समोर, गोलंदाज आपण स्क्रीन समोरचे प्रेक्षक उठत नाही तोपर्यंत चेंडू टाकायचा नाही, आयोजकांची आपल्या सूचना आहे. यावेळी मात्र बेलपाडा संघ काहीसा संघर्ष करतोय आणि यावेळी सौरभ, नवीन फलंदाज सौरभ येतोय. या सामन्याची सूत्र आता हाती घ्यावी लागतील, कारण उर्वरित मला वाटतं 10 चेंडू व्यवस्थित खेळून काढून एक चांगली धावसंख्या पूर्ण करावी लागेल, उभारावी लागेल. नाहीतर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं. इट इज गेम ऑफ इफ अँड देन, कारण क्रिकेट हा जर तरचा खेळ आहे. यावेळी मात्र कट लागे चेंडू जातोय, साइड स्क्रीनच्या दिशेला चेंडू येतोय 4 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्कीच इथे विकेट किपर चूक करतोय आणि या 4 धावा बोनसच्या 22च्या रूपाने मिळत आहेत. पंचांचा आम्हाला इशारा येतोय, ह्या 22च्या धावा म्हणजेच अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. इथे मात्र प्रत्येक धाव महत्वाची मित्रांनो, एक धाव महत्वाची आहे. जर आपण एक धाव वाचवत आहात तर इथे मिसफिल्ड मध्ये 4 धावा देण्यात काय अर्थ आहे, काय मीन आहे. नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये क्लास दाखवावा लागेल. यावेळी मात्र 4 धावा आल्या त्या बेलपाडा संघाला या बोनसच्या रूपानं. या 4 धावांनी धावफलक सजलं. धावसंख्या 29 झालेली आहे. 5 गडी गमावलेले आहेत त्या बेलपाडा संघानं. स्टील स्ट्रगलिंग इन दिस इनिंग्स, स्ट्रगल सुरू आहे. हाफ ट्रॅकर होता, समजू शकला नाही, थोडा टायमिंग हुकलं, चेंडू स्लो होता, बॅट मात्र वेगानं फिरली, कारण प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आहे. हे सूत्र मात्र बेलपाडा संघाचं आता मात्र निश्चित झालेलं आहे, कारण धावा तितक्याशा झालेल्या नाही आहेत. यावेळी पुढचा चेंडू फुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल मिड विकेट झोन मध्ये, 1 बाउन्स 2 बाउन्स, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आडवा येतो, या चेंडूला अडवतोय, मात्र 2 धावा पूर्ण करतायत. डिरेक्ट हिट होतंय, मात्र पंचांकडे अपील होतंय, मात्र धुडकावून लावलं अपील आणि 2 धावा इथे पूर्ण करताना दिसत आहेत. एक छान क्रिकेट पाहायला मिळेल या फलंदाजाकडून, जिथे 1 धाव होती 2 धावा पूर्ण केल्या, कारण 1 धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करणं हे खऱ्या अर्थानं गुड रनिंग बिटवीन द विकेटचं लक्षण आहे. ते इथे पाहायला मिळालं आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. यावेळी इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डगआउट मधून मला वाटतं त्याला इशारा केला होता फलंदाजाला. मात्र प्रत्येक चेंडू स्वीपसाठी नसतो मित्रांनो, आणि प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी नसतोय. तर चेंडूचं मेरिट पाहून खेळणं हे खऱ्या अर्थानं गोलंदाज या फलंदाजाचं कौशल्य असं. हे षटक इथे संपतं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. 31 लॉस ऑफ 5 इम्पॉर्टंट विकेट्स बेलपाडा इन दिस फर्स्ट इनिंग्स.
यावेळी मात्र काहीसा संकटात आहे हा संघ बेलपाडा संघ. अजून 20 धावा तरी धाव फलकावर लावाव्या लागतील या 6 चेंडूंमध्ये. कोण करेल हा प्रश्न आहे. गोलंदाज अविनाश. यावेळी मात्र अविनाश हे षटक अंतिम षटक हाताळतोय अविनाश. या सामन्यातलं आजच्या दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना रंगत हे द्वंद्व हे युद्ध या रणसंग्रामामध्ये. बेलपाडा विपक्ष मालीनगर. नक्कीच मालीनगर संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो काहीसा खरा ठरतोय. आतापर्यंत केवळ आणि केवळ 31 धावा धाव फलकावर लागलेल्या 4 षटकांनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि यावेळी अवी येतोय अखेरचा षटक घेऊन आणि या बाजूला मात्र सौरभ. पहिला चेंडू फार अवे फ्रॉम ऑफ स्टंप आय थिंक यस. आणि पंचांचा निर्णय येतोय उजव्या एस्टँडच्या अतिशय बाहेरचा चेंडू. एक वाईड एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा 32 रन्स. पुढचा चेंडू फुल टॉस. फायदा घेतोय मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. काही चूक करत नाहीये. एकच धाव मिळाली ते आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मालीनगर संघाकडून मित्रांनो. कारण फुलटॉसचा तितकासा फायदा घेऊ शकला नाही. थोडासा चेंडूला एलिव्हेशन दिला असता तर कदाचित डोक्यावरून 6 धावा मिळाल्या असत्या. पुढचा चेंडू यावेळी मात्र फटका सुरेख गोइंग 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 अँड गॉन. 6 रन्स. व्हॉट अ ब्लो. 6 धावा डीजे. फटक्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून आय थिंक इट्स अ काऊ कॉर्नर. 6 धावा. उत्तुंग षटकार गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला विवेकच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार आलेत विवेकच्या बॅट मधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र चेंडू डीप होऊन विकेट किपरच्या हातात विसावतोय. एक निर्धाव चेंडू. एव्हरी डॉट बॉल इज इम्पॉर्टंट. प्रत्येक डॉट चेंडू महत्वाचा आहे मालीनगर संघासाठी. मात्र डोकेदुखी आहे ते बेलपाडा संघासाठी. पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस. पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट अ कॅच. यावेळी मात्र ती वादळी खेळी संपुष्टात. छोटीशी कॅमिओ इनिंग्स होती विवेकची ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 डबल अशा 14 धावांचा समावेश होता. आणि फुलटॉस चेंडूवर गडी बाद होतोय. ताकद थोडीशी कमी पडली या चेंडूवर. उंची होती मात्र दुरी मिळाली नाहीये. अंतर कापता आलं नाही चेंडूला. परिणामी झेल बाद. हाच तो क्षेत्ररक्षक योगेश की ज्याने हा दुसरा झेल पकडला. यावेळी मात्र या षटकातला काही चेंडू शेष आहेत. एखादा षटकार तर यायला हवा. या वेळी धावसंख्या जाऊन पोहोचते 39. यावेळी चेंडू गॅप मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव मिळेल का. आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र ओहो इथे मात्र सुसाइडल अटेम्प्ट एस आणि धाव बाद. आणि 2 धावा मात्र या चेंडूवर मिळाल्या. एक गडी बाद झाला. मात्र त्या 2 धावा अतिशय महत्वाच्या होत्या. थोडी रनिंग स्लो केली. तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती. सॉरी पंच धावा किती मिळाले ते 2 की 1. 2 धावा पूर्ण केल्या मित्रांनो. तिसऱ्या धावेसाठी बाद झाला. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. 8ची सरासरी मला वाटतं इथे गाठतोय तो बेलपाडा संघ. पण मला वाटत नाही ही 8ची सरासरी तितकी पुरेशी आहे. कारण 41-42 धावा या मैदानावर. शेवटचा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता मात्र सॉरी वाईट चेंडू येतो इथे. अतिशय बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 1 अतिरिक्त धाव मिळाली. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा 42 रन्स. हो हो यावेळी चेंडू सुरेख फटका लॉंग ऑनच्या झोन मध्ये. तिथे योगेश तैनात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा होतील का. नक्कीच नाही. 1च धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा 43 रन्स. 44 धावांचं माफक आव्हान आहे ते मालीनगर संघाला. 8 गडी बाद झाले मित्रांनो. 8 चेंडू या 30 चेंडूंमधले तुमचे व्यर्थ गेले. काही डॉट चेंडू गेले आणि धावसंख्या उभारली गेली 43. 44 धावांचं आव्हान दिलंय ते मालीनगर संघाला. पाहूया किती
चेंडूंमध्ये हे आव्हान पार होतोय की मालीनगर संघ देखील स्ट्रगल करतोय. एक दर्जेदार गोलंदाजीची गरज आहे, कारण या 42 धावांना जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल, 44 रन्स टू विन मालीनगर इन 5 ओव्हर्स. पुन्हा एकदा निमंत्रित करतोय मी आमचे साथी समालोचक स्वप्नील. नक्कीच या षटकाचा, या दुसऱ्या इनिंगचा पूर्ण लेखाजोखा, आखो देखा हाल ऐकायला मिळेल स्वप्नील पोटे, साथी समालोचक. धन्यवाद. धन्यवाद सोनावणे सर. आतापर्यंत सर्व प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करून टाकणारे सोनावणे सर, आपले मनपूर्वक आभार. दरम्यान मॅचमध्ये वळूयात. मॅच चालू आहे. बेलपाडा विपक्ष माळीनगर संघ. मुरबाड तालुक्यातील दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात लढत असताना आपण मैदानाकडे वळूयात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 43 धावा बनवल्या बैलपाडा संघाने आणि 44 धावांचं माफक आव्हान 44 धावांचं माफक आव्हान असणारे माळीनगर संघासमोर. मी विनंती करतोय उगळेआळी संघाचा कर्णधार आणि खाटेकर संघाचा कर्णधार दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवण्यात येईल. यानंतर उगळी संघाच्या कर्णधार आणि खाटेकर संघाच्या कर्णधारांनी लक्षात घ्यायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय. माळीनगर संघाचा जर का विचार केला तर प्रमोद माळी उर्फ छोट्या, त्या समवेत योगेश माळी कुठेतरी फलंदाजी करता सलामीवीर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना बेलपाडा संघाचा जर का विचार केला तर राहुल सोमने नावाचा सितारा तारा, मुरबाडचा हिरो, बेलपाडा एक्सप्रेस राहुल सोमने कुठेतरी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतील. मान्य श्री नरेशजी म्हाडसे यांचं इथं आगमन झालं, त्याबद्दल संपूर्ण संभाजीनगर चषक आयोजक कमिटीतर्फे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय नरेशजी म्हाडसे साहेबांना, त्यांनी आपल्या शब्दस्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करायचंय. धन्यवाद. बेलपाड़ा वर्सेस मालीनगर, 30 गेंदों में 44 रन की जरूरत. स्ट्राइक पर है मिस्टर छोटू, नॉन स्ट्राइक पर मिस्टर योगेश. इसी ओवर की पहली गेंद. ओहो, बैट और बॉल का कोई संपर्क न हो पाए. गेंद गई सीधी यहाँ पर विकेट कीपर के पास, कोई रन की गुंजाइश नहीं. पहली गेंद बेहतरीन डाली राहुल सोमने ने. काफ़ी तेज रफ्तार के गेंदबाज माने जाते हैं बेलपाड़ा टीम के राहुल सोमने. इस ओवर की दूसरी गेंद 10-15 कदमों का लंबा रनअप लेते समय समर के इशारे से खिलाई शॉट, 1 रन चुरा लिया. दूसरा रन का प्रयोग, यहाँ पर मिस फील्डिंग, खराब फील्डिंग. कोको में इशारा किया 2 रन चुरा के लिए. 2 रन की बढ़ोतरी. 2 रन की सहायता से टीम का खाता खोल चुकी है मालीनगर टीम. विकेट लेना जरूरी है बेलपाड़ा टीम को, तभी जीत के हौसले बुलंद हो सकते हैं. एक जबरदस्त गेंदबाजी करनी होगी.
ओहो, बल्ले का किनारे हिस्सा लगा और ये पहला झटका, बल्ले का किनारी हिस्सा लगा था, बल्ले को चुम्मा लिया था, एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की थी और पहला झटका मिल चुका है मालीनगर टीम को छोटू द्वारा और पहली सफलता मिल चुकी है राहुल सोमने के लिए। दो रन बना के आउट हो चुके हैं छोटू, वापिस लौट पड़े अपने पैविलियन में। नेक्स्ट बल्लेबाज सुनील भंडारी, ऊंचे कद के बल्लेबाज है, काफी है डेंजरस प्लेयर माने जाते हैं, ऑलराउंडर खिलाड़ी है मालीनगर टीम के सुनील भंडारी। एक दूसरे को कान मंत्र देते समय बेलपाड़ा टीम के खिलाड़ी एक अच्छा मुहरा गवाया मालीनगर टीम ने। इस ओवर की अगली गेंद तैयार, इस समय स्ट्राइक पर सुनील भंडारी। ओहो जी हाँ, अच्छी गेंद, कोई हाथ खोलने का मौका न दे पा रहा है इस समय बल्लेबाज को गेंदबाज राहुल। अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन बॉलर राहुल सोमने द्वारा। 44 रन की जरूरत है, इतना बड़ा स्कोर नहीं है। बेलपाड़ा वर्सेस मालीनगर टीम के बीच में यह संघर्ष चल रहा। पहले मालीनगर टीम ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया था। 44 रन का लक्ष्य रखा है बेलपाड़ा टीम ने मालीनगर टीम के सामने। जी हां, अच्छी स्ट्रोक, जगह में से खेलने की कोशिश, गेंद हवा में और ये और एक झटका, मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, इस समय गेंद हवा में गई थी, कोई गलती नहीं की, बेहतरीन कैच कलेक्ट किया। दूसरा झटका मिल चुका है सुनील भंडारी द्वारा मालीनगर टीम को और दूसरी सफलता मिल चुकी है राहुल के लिए। एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, ताकत का तो भरपूर इस्तेमाल किया था। मुश्किलें खड़े हो सकती है मालीनगर टीम के सामने। 2 विकेट गिरने के बाद महत्वपूर्ण विकेट खो चुकी है मालीनगर टीम। नेक्स्ट बल्लेबाज अभी गोरे, हट्टे कट्टे बल्लेबाज हैं मालीनगर टीम के, ये भी काफी अच्छे बल्लेबाज माने जाते हैं, बिग हिटर माने जाते हैं। स्ट्राइक पर मिस्टर योगेश माली, ऊंचे कद के बल्लेबाज हैं, गेंदबाज भी ऊंचे कद के है राहुल सोमने। नेक्स्ट बॉल टू गो, हल्का सा कट किया और ये एक झटका, इस समय बेहतरीन गेंदबाजी, तारीफ करनी होगी। एक और झटका मालीनगर टीम को योगेश द्वारा, बेहतरीन लाजवाब गेंदबाजी। ये ऐसे गेंदबाजी करते रहेंगे तो इस टूर्नामेंट में मैन ऑफ द मैच के हीरो हो सकते हैं, अच्छे गेंदबाज हो सकते हैं इस टूर्नामेंट में। मुश्किलें खड़ी हो सकती है मालीनगर टीम के सामने। 3 झटके मिल चुके हैं, 3 विकेटें ले चुके हैं गेंदबाज राहुल सोमने। बेहतरीन लाजवाब गेंदबाजी। एक ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान के बाद स्कोर हो चुका है केवल 2 रन। अभी 24 गेंदें और 42 रन की जरूरत। नेक्स्ट बल्लेबाज 5वें नंबर के बल्लेबाज मालीनगर टीम की ओर से भूषण। समझदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी, एक लंबी पारी खेलनी होगी अभी को और प्रशांत को, आत्मविश्वास के साथ खेलना होगा। 24 गेंदे 42 रन की जरूरत। दूसरे नंबर के गेंदबाज बेलपाड़ा टीम की ओर से महेश। ओहो, जगह में से खेलने की कोशिश, इस समय खड़े खड़े खेलने की कोशिश, बैट और बॉल का कोई संपर्क न हुआ। सही लेंथ लाइन, सही दिशा देते समय बॉलर महेश
कोई हाथ खोलने का मौका नहीं दे पा रहा है इस समय बल्लेबाज को। पहली गेंद बहुत ही बेहतरीन अच्छी गेंदबाजी महेश द्वारा। नेक्स्ट बॉल टू गो, स्ट्राइक पर मिस्टर आदिनाथ गोरे। जी हाँ, स्ट्रेट ड्राइव जमीन के सारे से शॉट, कोई मौका नहीं किसी खिलाड़ी के पास। गेंद गई सीधे यहाँ पर सीमा रेखा पार, 4 रन के लिए। स्ट्रेट ड्राइव एक सुरक्षित स्ट्रोक रहता है, बल्लेबाज के लिए आसान हो जाता है। पहले ही सोचा था कि ये शॉट मैं खेलूंगा, वही शॉट खेल चुके हैं आदिनाथ गोरे। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 6 रन। जी हाँ, गेंद हवा में और एक और झटका। जैसे पत्ते गिरते हैं वैसे विकेटें गिरती जा रही है मालीनगर टीम की। 4 झटके मिल चुके हैं। चार विकेट के नुकसान के बाद स्कोर हो चुका है केवल 6 रन। 3 विकेटें पहली ओवर में लिए थे राहुल सोमने ने, क्या बढ़िया गेंदबाजी की थी। 3 विकेटें लिए थी पहली ओवर में। नेक्स्ट बल्लेबाज प्रशांत। दर्शकों का ऐसा लग रहा था कि मालीनगर टीम आराम से जीत हासिल करेगी। ये मैच तो रोमांचकारी हो सकती है मेरे ख्याल से, और भी अच्छे अच्छे बल्लेबाज हैं मालीनगर टीम के पास। बल्लेबाजी का डिपार्टमेंट बहुत बढ़िया है मालीनगर टीम के पास। एक से एक खिलाड़ी है, एक से बढ़कर एक खिलाड़ी है मालीनगर टीम के पास। खतरों के खिलाड़ी है। स्कोर हो चुका है 4 विकेट के नुकसान के बाद केवल 6 रन। इस ओवर की अगली गेंद लेकर जा रहा है मिस्टर महेश। स्ट्राइक पर मिस्टर भूषण। हल्का सा कट किया। ये ऐसे शॉट खेलेंगे तो भी चलेगा, 1-2 रन चुराएंगे तो टीम को इतना मुश्किल नहीं होगा। प्रति ओवर में एक बड़ा शॉट तो खेलना होगा। अपने टीम को जीत हासिल करना है तो प्रशांत और भूषण को समझदारी के साथ खेलना होगा। एक लंबी पारी खेलनी होगी। 44 रन का लक्ष्य पार करना है। प्रशांत स्ट्राइक पर। जी हां, जमीन के सारे जगह शॉट, स्ट्रेट ड्राइव, मिस फील्डिंग। ये गेंद मेरे ख्याल से हाथ में मिल जाती तो करीबी मामला बन सकता था भूषण के लिए। मिस फील्डिंग, खराब फील्डिंग। एक एक रन इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए। छोटी सी गलती भारी पड़ सकती है। जैसे एक चिंगारी सभी जंगलों को आग लगा देती है, एक छोटी सी गलती भी भारी पड़ सकती है दोनों टीमों के लिए। एक एक रन इंपॉर्टेंट है। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 4 विकेट के नुकसान के बाद 9 रन और भी 35 रन चाहिए। संभाजीनगर चषक 2021। जी हां, अच्छी स्ट्रोक, जमीन के सारे से खेला शॉट, 1 रन चुरा लिया। अच्छी फील्डिंग। 2 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान के बाद स्कोर हो चुका है केवल 10 रन और 18 गेंदें और 34 रन चाहिए। ऐसे मैच कल T20 क्रिकेट मैच में हुई थी न्यूजीलैंड वर्सेस इंग्लैंड टीम के बीच में। जबरदस्त पारी खेली मैचल ने। सेमीफाइनल में पहुंच चुकी है न्यूजीलैंड टीम। हार का सामना करना पड़ा इंग्लैंड टीम को। आज मुकाबला है अठारह गेंदे 34 रन की जरूरत। ये ओवर में 14-15 रन तो आना चाहिए है तो जीत के हौसले बुलंद हो सकते हैं। 1-2 बड़ा शॉट तो खेलना होगा। अपने टीम को जीत हासिल करना है तो प्रशांत और भूषण को
समझदारी के साथ खेलना होगा। जितना प्रेशर बॉलर के ऊपर है उतना प्रेशर बल्लेबाज के ऊपर भी है। 18 गेंदे 34 रन की जरूरत। नेक्स्ट बॉलर राहुल सोम ने पहली ओवर डाली थी, 3 विकेटें लिए थे, बेहतरीन गेंदबाजी की थी, 2 रन दिए थे केवल एक ओवर में, 3 विकेट लेकर बेहतरीन गेंदबाजी का नजराना राहुल सोमने द्वारा। 18 गेंदे 34 रन। इस ओवर की पहली गेंद स्ट्राइक पर मिस्टर। ओह जी हाँ, मेरे ख्याल से ऑफ स्टंप के बाहर सही डिसीजन, सही इशारा करते समय अंपायर दिशा थोड़ी भटक रही है बॉलर राहुल की। पहली गेंद बहुत ही खराब, दिशाहीन गेंदबाजी। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ, स्कोर हो चुका है 11 रन। अभी 18 गेंदे 33 रन चाहिए। इस सर का अगली गेंद तैयार, इस समय स्ट्राइक पर प्रशांत। एक और वाइड, खराब गेंदबाजी, दिशाहीन गेंदबाजी। लेंथ लाइन में थोड़ा सा बिगाड़ हो चुका है राहुल के। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ, स्कोर हो चुका है 12 रन। अभी 18 गेंदे 32 रन चाहिए। जी हां, गेंद हवा में और ये झटका, एक और झटका। मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश इस समय, कोई गलती नहीं की, बेहतरीन कैच। और ये 5वां झटका मालीनगर टीम को प्रशांत द्वारा। ऊपर से खेलने की कोशिश की थी, ये गेंद मेरे ख्याल से बल्ले के बीचों बीच लग जाती तो गेंद आर पार हो सकती थी। बल्ले का किनारी हिस्सा लगा था। एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की थी और 5वां झटका प्रशांत द्वारा मालीनगर टीम को। मुश्किलें खड़ी हो सकती है मालीनगर टीम को। नेक्स्ट बल्लेबाज श्याम माली। ये तो बहुत पुराने खिलाड़ी है मालीनगर टीम के, ऑलराउंडर खिलाड़ी है श्याम माली। स्कोर हो चुका है 12 रन। इस ओवर के कई गेंदें बची हुई। पहली 2 गेंदें लगातार वाइड डाली थी, खराब डाली थी राहुल ने। नेक्स्ट बॉल टू गो, स्ट्राइक पर मिस्टर भूषण। जी हाँ, क्या बढ़िया गेंदबाजी, यॉर्कर गेंदबाजी कर रहा है इस समय। यॉर्कर गेंदबाजी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में ज्यादा से ज्यादा गेंदबाजी दिखने में मिलती है। ज्यादा से ज्यादा यॉर्कर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में ऑस्ट्रेलिया के गेंदबाज करते हैं। ये टेनिस क्रिकेट है। प्रेशर बढ़ता हुआ बल्लेबाज के ऊपर। ये गेंद बहुत ही खराब, वाइड बॉल। जैसे पंचे अपने पंख खोलते हैं वैसे अंपायर अपने हाथ खोलते समय 3 गेंदें वाइड डाल चुकी है इसी ओवर में। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 13 रन। एक दो बड़ा स्ट्रोक तो खेलना होगा, टीम को जिताना है तो मालीनगर टीम को। जी हाँ, शॉट डिलीवरी फुल करने की कोशिश, खिलाड़ी तैनात है। 1 रन के अलावा दूसरी रन नहीं देना चाहती है बेलपाड़ा टीम। रनों के ऊपर अंकुश रखना चाहती है, नियंत्रण रखना चाहती है बेलपाड़ा टीम। स्कोर को काबू में पाना चाहती है। स्कोर हो चुका है 5 विकेट के नुकसान के बाद 14 रन, और भी 30 रन चाहिए। स्ट्राइक पर श्याम माली।
ऑलराउंडर खिलाड़ी माने जाते हैं मालीनगर टीम के शाह माली। इस ओवर के अगले गेंद, ओहो बहुत प्यार पर लगी थी, ब्याड पर अंपायर थोड़ा सा बताइए, प्यार पर लगी थी ब्याड पर, बल्ले को लगी थी। को में इशारा किया, एक रन चुरा के लिए 1 रन की बढ़ोतरी, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 5 विकेट के नुकसान के बाद 15 रन। सही गेंदबाजी का नजराना बॉलर राहुल द्वारा, 4 विकेटें ले चुके हैं। नेक्स्ट मुकाबला उगल्याली वर्सेस मोरिया खाटेगर संघ, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी यायचं। जी हां, गेंद हवा में और एक झटका, क्या बेहतरीन गेंदबाजी राहुल सोमने द्वारा। लेंथ लाइन मिल चुकी है बॉलर को, सही टप्पा, सही लेंथ लाइन। 5 विकेटें ले चुके हैं, 5 विकेटें राहुल सोमने के नाम पर है। या ऐसे ही गेंदबाजी करते रहेंगे तो इस टूर्नामेंट के सबसे महान गेंदबाज बन सकते हैं, इस टूर्नामेंट के, इस सीरीज के। नेक्स्ट बल्लेबाज, मुसीबत के पहाड़ी को पार करना है, मुश्किलें खड़ी हो सकती है मालीनगर टीम के सामने। जितेश नेक्स्ट प्लेयर, नेक्स्ट बल्लेबाज। इसी ओवर की मेरे ख्याल से एक गेंद शेष है, स्कोर हो चुका है 15 रन। अभी 13 गेंद है और 19 रन की जरूरत, 29 रन की जरूरत, 29। 13 गेंदे 29 रन। ओहो, हल्का सा कट करने की कोशिश यहां पर, और यहां पर डिसीजन ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल। एक अतिरिक्त रन, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 16 रन, और भी 28 रन चाहिए 13 गेंदों में। आखिरी गेंद शेष इसी ओवर की। स्ट्राइक पर मिस्टर जितेश। हल्का सा कट किया, एक रन पे संतुष्ट मानना पड़ा। 1 रन की बढ़ोतरी 3 ओवर के समाप्ति के बाद, 6 विकेट के नुकसान के बाद स्कोर हो चुका है 17 रन। बारह गेंदे 27 रन, 13.5 रन प्रति औसत से चलना होगा प्रति हार ओवर में। 1-2 बड़ा शॉट तो खेलना होगा। 12 गेंदे 27 रन चाहिए। एक अच्छा गेंदबाज का इस्तेमाल करना होगा बेलपड़ा टीम को। ये ओवर में एक बड़ा शॉट लगाएंगे तो ये मैच 50-50 हो सकती है। एक दो छक्के लगाएंगे और मैच रोमांचकारी दौड़ में जा सकती है। एक अच्छा बॉलर का इस्तेमाल करना होगा, एक अच्छा बॉलर को ढूंढना होगा बेलपड़ा टीम के कप्तान को। दोनों पड़ोसी टीम है बेलपड़ा और मालीनगर। कई सीरीज की विजेता बन चुकी है दोनों टीम, बेलपड़ा और मालीनगर। आज के दिन में एक दूसरे से लड़ रहे हैं। 12 गेंदे 27 रन। धूप के कारण से थोड़ी सी परेशानी होगी खिलाड़ियों को, प्यास तो लगेगी। 12 गेंदे 27 रन। आज का दूसरा दिन है इस टूर्नामेंट का। आज का दिन का तीसरा संघर्ष मालीनगर
वर्सेस बेलपाड़ा टीम के बीच में पहले टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया था। नेक्स्ट मुकाबला उगल्याली वर्सेस मोरिया खाटेकर संघ, दोन्ही संघाचे संघनायक प्लीज कमी यार कॉमेंट्री बॉक्स ज्ञानेन्द्रसाठी यायचं आहे। आत्माराम जाधव आपण व्यासपीठावरती यायचं आहे। इस मैच के दौरान अंपायर विशाल तुपे और धर्मेंद्र वर्मा इस मैच की जिम्मेदारी निभा रहा है। इस अच्छे अंपायर माने जाते टेनिस क्रिकेट के 15-20 सालों का अनुभव है धर्मेंद्र वर्मा सर को, लंबा अनुभव है, अच्छे अंपायर माने जाते टेनिस क्रिकेट के। स्ट्राइक अंपायर स्क्वायर लेग अंपायर विशाल तुपे अपनी जिम्मेदारी निभा रहा है। दोनों अंपायर, जी हाँ, क्लासिकल शॉट इशारा का 1 रन चुरा के लिए 1 रन की बढ़ोतरी, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 6 विकेट के नुकसान के बाद 18 रन। स्ट्राइक लेना चाहते हैं शाह माली, इतना आत्मविश्वास है कि भाई मैं कुछ तो करूंगा। स्ट्राइक ले चुके हैं शाह माली, अभी 11 गेंदे, ओहो जी हाँ, जमीन के साले से खेला शॉट 1 रन चुरा के लिए। 1 रन के अलावा दूसरी रन नहीं देना चाहती है बेलपाड़ा टीम। जितना बल्लेबाजी का डिपार्टमेंट अच्छा है, जितना गेंदबाजी का डिपार्टमेंट अच्छा है, उतनी जबरदस्त फील्डिंग का डिपार्टमेंट है बेलपाड़ा टीम का। अच्छे खिलाड़ी है उसी टीम में शामिल बेलपाड़ा टीम के पास। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 19 रन। शांत क्रिकेट चल रहा है, ठंड क्रिकेट चल रहा, जी हाँ। वाइड बॉल, सही इशारा करते समय अंपायर धर्मेंद्र वर्मा सर। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 20 रन। 10 गेंदे, ओहो, गेंद हवा में, 1 रन पे संतुष्ट मानना होगा। रनों के ऊपर अंकुश रखना चाहती है बेलपाड़ा टीम। अच्छा गेंदबाज का इस्तेमाल कर चुकी है बेलपाड़ा टीम। अनिकेत, अभी 9 गेंदे और 23 रन की जरूरत। प्रेशर बढ़ता हुआ मालीमन नगर टीम के ऊपर। 9 गेंदे 23 रन की जरूरत। जी हां, फ्रंट फुट पर खेलना चाहते थे शाह माली। बैट और बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ, चकमा खा गए, गेंद गई सीधी यहां पर विकेट कीपर के पास। विकेट कीपर ने अपना काम बनाया, कोई रन की गुंजाइश नहीं। सही टप्पा, सही लेंथ लाइन बॉलर अनिकेत द्वारा, स्टंप टू स्टंप गेंदबाजी का प्रदर्शन बॉलर अनिकेत द्वारा। जी हां, और एक झटका बल्ले का किनारे हिस्सा लगा था, बल्ले को चुमा लिया था। एक और झटका, 7वां झटका, मालीनगर टीम को वापिस लौट पड़े अपने पैविलियन में शाह माली। सातवां झटका मिल चुका है। खराब परिस्थिति निर्माण हो चुकी है मालीनगर टीम के लिए। अभी 7 गेंदे, सात गेंदे 23 रन चाहिए। छक्के चौकों की बारिश करनी होगी। मुश्किलें खड़ी हो सकती है। क्या बेहतरीन गेंदबाजी की बेलपाड़ा टीम के गेंदबाजों ने। पहली गेंदबाजी की थी राहुल सोम ने, पहली ओवर में 3 विकेट लिए थे। दूसरी ओवर डाली महेश ने, बेहतरीन गेंदबाजी की अपने टीम के लिए। अच्छी गेंद,
आउट स्विंग, इन स्विंग। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी हिलती है, अंदर आई थी, ऐसा लग रहा था गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही, गेंद अंदर आई थी। सही गेंदबाजी का प्रदर्शन बॉलर अनिकेत द्वारा। 4 ओवर की समाप्ति के बाद 7 विकेट के नुकसान के बाद स्कोर हो चुका है 21 रन। अभी 6 गेंदें और 23 रन की जरूरत। स्फोटक बल्लेबाजी करनी होगी दोनों बल्लेबाज को। 4 छक्के लगाने होंगे, नहीं तो 3 छक्के 2 चौके तो लगाने होंगे। नेक्स्ट मुकाबला उगल्याली वर्सेस मोरिया खाटेगर टीम। जितेश, इसने एक करिश्मा किया है। एक ओवर में जब 24-25 रन को चाहिए थे, शानदार पारी खेली थी जितेश ने। हौसले बुलंद हो सकते हैं। पहली गेंद में इस मैच के नतीजे मैं बता सकता हूं, पहली या दूसरी गेंद पर। इस ओवर की पहली गेंद, जी हां, खड़े खड़े खेलने की कोशिश, जमीन के सारे से खेला शॉट, 1 रन चुरा के लिए। और दूसरा रन का प्रयास किया, बेहतरीन, अच्छी कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेट। अच्छे तालमेल चल रहा। स्फोटक बल्लेबाजी करने को 5 गेंदें 21 रन चाहिए। एक गेंद में तो छक्का लगाना चाहिए, तभी जीत के हौसले बुलंद हो सकते हैं। नहीं तो यहां पर मालीनगर टीम को, ओ जी हां, क्या बेहतरीन ड्राइव और 1 बाउंस, 2 बाउंस, 4 रन, सीमा रेखा पार, 4 रन। और कुछ हो सकता है ऐसा लग रहा है। अभी 4 गेंदें, 17 रन चाहिए। यह अशुभ आंकड़ा है 17, दोनों टीमों के लिए खतरा है। 4 गेंदें और 17 रन चाहिए। ये गेंद में छगी लगेगी तो ये मैच रोमांचकारी दौड़ में जा सकता है, रोमांचकारी हो सकता है। एक गेंद पर छगी चाहिए। ओ हो, शॉट डिलीवरी, और ये आत्महत्या, रन 8वां झटका। पहले दौड़ना चाहिए था। जब भी पहली रन तेज रफ्तार से भागती है तो दूसरी रन दौड़ने के लिए आसान हो जाती है। बहुत बड़ी गलती कर चुके हैं जितेश। 8वां झटका मिल चुका है मालीनगर टीम को। 8 विकेट के नुकसान के बाद स्कोर हो चुका है 28 रन और 3 गेंदें 16 रन चाहिए। नेक्स्ट प्लेयर, नेक्स्ट बल्लेबाज सुहास माली। 2 छक्के 1 चौका चाहिए। 3 गेंदें 16 रन चाहिए। 2 छक्के 1 चौका चाहिए। सुहास माली, ओ बैट के नीचे डाली थी गेंद। बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। सही गेंदबाजी का प्रदर्शन बॉलर रोहित द्वारा। जीत पक्की हो चुकी है बेलपाड़ा टीम की। जीत तो पक्की हो चुकी है। जीत के करीब बेहतरीन गेंदबाजी की, सभी गेंदबाजों ने बेहतरीन गेंदबाजी की बेलपाड़ा टीम के। एक नाम है राहुल सुमने का। जी हां, ऐसे शॉट पहले खेलना चाहिए। गेंद हां में और 6 रन। ये इसको कहते हैं क्रिकेट। इससे पहले गेंद में 1 छक्का और चौका लग सकता था, लग जाए तो कुछ नहीं हो सकता। अभी तो कुछ नहीं होगा। अभी एक गेंद, और हम्पायर डिसीजन, वाइड बॉल। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 35 रन। एक गेंद शेष, 9 रन चाहिए। अगली कमेंट्री का बार संभालेंगे मेरे सहयोगी सचिन पोटे
ओ जी हाँ, गेंद, इसको कहते हैं क्रिकेट। एक और गेंद बच जाती तो इस मैच का नतीजा अलग हो सकता था। एक एक रन, एक एक बॉल इंपॉर्टेंट है। जबरदस्त पारी, तारीफ करनी होगी, हार हो गई है। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, अच्छी गेंदबाजी की। राहुल साहब ने प्लीज कम यार। आखिरी एक गेंद शेष होती तो ये मैच मालीनगर टीम के कब्जे में जा सकती थी। नेक्स्ट मुकाबला उगल्याली वर्सेस मोरिया खाटेगर टीम। प्लीज कमी यार, नाणेफेकीसाठी यायचं आहे। नेक्स्ट मुकाबला अगली कॉमेंट्री का बारसा